पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज आदिशक्ती मुक्ताबाई सद्गुरु गजानन महाराज सद्गुरु जोग महाराज यावल रामचंद्र भगवान पवन सुत हनुमानजी महाराज नमः पार्वती पतये हर प्रपंच वो सर्व चित्त तुझे पायी मुरू ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा पुरे पुरे आता नको दुजियाची सत्ता ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा लटिके ते फेडा तुका मने जाय पिडा ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची प्रपंच वो सरो चित्त तुझे पायी मुरू ऐशे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा प्रस्तुत आजच्या या कीर्तनाकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 कडव्याचा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान पांडुरंग परमात्म्याच्या समोर प्रार्थना करतात आणि आपल्या जीवनात काहीतरी देवाकडून मागतात आणि आपल्या या उत्सवाचा हा शेवटचा दिवस उद्या काल आहे, तेव्हा ही जागराची सेवा माझ्या वाट्यावर आलेली आहे। आता निसर्ग जशी साथ देईल तशा प्रकारचा आपण सेवा करण्याचा प्रयत्न करू। तेव्हा आजचा हा मागणीपर प्रकरणातला हा अभंग आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे शेवटच्या दिवशी मागणी करावी लागत असते। का करायची त्याचं कारण असं आहे की 7 दिवस आपण या उत्सवामध्ये आणि काहीतरी सेवा करतो, ही भगवंताची सेवा आहे आणि या सेवेमुळे आपल्याला मागण्याचा अधिकार प्राप्त होतो। कारण या उत्सवामध्ये अनेकांनी अनेक प्रकारची सेवा केलेली असते। विठ्ठल विठ्ठल उत्सवाचं म्हणजे या अखंड हरिनाम सप्ताहाचं उद्दिष्ट जर काय असेल तर ते एकच आहे। काय आपल्या जीवनामध्ये मनुष्य जीवनाला प्राप्त झाल्यानंतर या मनुष्य जीवनात काहीतरी मिळवावं लागतं आणि ते मिळवायचं असेल तर हे माणसाच्या जन्मात मिळतं। मनुष्य जन्म सोडल्यानंतर आपल्याला काही मिळवता येत नाही आणि म्हणून या मानवी जीवनामध्ये नेमकं काय मिळवायचं हे कळलं पाहिजे। लोक मिळवत नाही असातला प्रकार नाही, मिळवणं चाललेलंच आहे लोकांचं। रात्रीचे दिवस हाडाचे काळ रक्ताचे पाणी चालूच आहे लोकांचं, मिळवतातच ज्याच्या त्याच्या परीने, परंतु नेमकं काय मिळवायचं हे महत्वाचं आहे, काही की नाही। आपण जे मिळवतो ते मिळवलेलं आपल्या बरोबर येतं का याचा विचार केला पाहिजे। ज्या ज्या गोष्टी आपण संसारात मिळवतो ते आपल्या बरोबर येतात का, काही की नाही। का जे आपल्या बरोबर येत असतील ते मिळवान, जे आपल्या बरोबर येतच नाही
त्यात मिळून करता काय ते आहे की नाही? काही काय इथंच राहतं ते आणि आपल्याला एकट्याला जावं लागतं आणि एकट्याला गेल्यानंतर ते विचारणार आहेत पुढे पुढे कोणीतरी आहे ना. हा तुम्ही असं नका समजू की आपल्याला कोणीच बोलणार नाही. नाही नाही, हे माणसाचं शरीर आपल्याला दिलं तर काही जबाबदारीने दिलेलं आहे. हां हे जबाबदारीचं जीवन आहे बरं का. हां जबाबदारीचं जीवन म्हटल्यानंतर हे तुम्हाला हे जसं बँक लोन देते बँक लोन देते आणि लोन दिल्यानंतर 10 लाखाचं लिहून घेते आणि 2 लाखाचं देते बरं का. आणि तेवढं करूनही पुन्हा 2 महिन्यानं 2 साहेब घरी येतात. पैशाचं काय केलं काय केलं पैशाचं याचा विचार आपल्याला जबाब द्यावा लागेल की नाही. तसं हे करोडो नाही, हे याची किंमतच केल्या जात नाही. पृथ्वी एवढं सोनं जरी दिलं आणि एक श्वास मागितला तर मिळणार. एक श्वास जात हे 3 लोक का मोल. एवढं अनमोल किमतीचं जीवन आपल्याला जर दिलं आणि दिल्यानंतर तुम्हाला विचारणार आहे की नाही कोणीतरी. विचारणार आहे आणि मग विचारणार आहे तर आपल्याला काहीतरी उत्तर द्यायला पाहिजे ना. काय उत्तर देता होशील तू, काय उत्तर द्याल तुम्ही आपण आहे की नाही. मग उत्तर देण्याकरता आपल्याजवळ काय असावं याच्याकरता हे संत महात्म्यांचे विचार आपण ऐकले पाहिजे. सद्गुरु गजानन महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. तेव्हा आपल्या या उत्सवात श्रीमद भागवत कथा आणि त्याचप्रमाणे रोज हरी कीर्तन हरिपाठ आदी करून कार्यक्रम आपण केले आणि ते केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये जे काही आपल्याला प्राप्त झालेलं आहे सेवेचा अधिकार, तो मागण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त झाल्यामुळं आजच्या या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये आपल्याला मागायचं आहे बरं का. कारण आपल्याला मागता येत नाही, मागण्याचं आपल्याला ज्ञान नाही. मागण्याचं ज्ञान नाही म्हणून संतांचे जे शब्द आहेत त्या शब्दानुरूप जसे संत मागतात तसं आपण मागण्याचा प्रयत्न करा. आपल्याला सही करायची, जसे छापलेले अर्ज असतात ना,
छापलेल्या अर्ज मायना लिहायचं कारण नाही, फक्त सही करा द्या पाठवून. तसे हे अभंग आहेत तुकाराम महाराजांचे, हे छापलेले अर्ज आहेत, फक्त आपली सही करा त्याच्यावर. ते तसं त्या देवाकडे प्रार्थना करायची आहे. म्हणून आजचा अभंग जगद्गुरू तुकाराम महाराज मागतात असं नाही, ते मागतच नाहीत, त्यांना मागण्याची गरजही नाही. मग तुम्ही आपण काय मागितलं पाहिजे, कसं मागितलं पाहिजे हे शिकवण्याकरता तुकाराम महाराजांचा अभंग आहे. लक्षात, आपण कसं देवापुढे मागायचं, आपण मागतो, मागत नाही असं नाही. जो जन्माला आला तो मागतानाच मागतोच, तो मरेपर्यंत मागतोच. हे मागण्याची सवय आपल्याला आहेच. परंतु नेमकं काय मागितल्यानंतर जीवनात सुख प्राप्त होईल, आनंद प्राप्त होईल, हे नेमकं मागितल्यानंतर हे आपल्याला प्राप्त होणं गरजेचं आहे. आपण जे मागतो देवाकडे, आपल्या मागण्यानं दुःखच प्राप्त होतं. कारण आपण काय मागतो, प्रपंचाचं मागतो. देव जरी तुम्हाला मिळाला तरी तुम्ही देवापुढे काय मागणार आहे, आपलं ठरलेलंच आहे. देवा एकाचे 5 कर, 5चे 25 कर, वेल मांडवाला जाऊ दे, मांडव मोडून खाली पडू दे, याच्या पलीकडे आपलं मागणं नसतं. हेच मागतो. आणि हे मागितल्याने आपलं जीवनामध्ये सुख कधी मिळत नाही, दुःख कधी जात नाही. माणसाला वाटतं प्रपंच वाढला, विस्तारला म्हणजे माणूस सुखी होईल. अजिबात नाही आहे, अजिबात नाही. जितका प्रपंच वाढेल तितकं दुःख आहे. कारण प्रपंच म्हणजेच दुःख आहे. प्रपंच म्हणजेच काय, दुःख आहे. आणि प्रपंच वाढवणं म्हणजेच दुःख वाढवणं आहे. हे लक्षात घ्या. हे वाढवणं म्हणजे काय, दुःख आहे. तुम्हाला वाटतं का श्रीमंत लोक सुखी आहेत? अजिबात नाही आहेत. तुम्ही समजूच नका की हे सुखी आहेत. मोठमोठे अधिकारावरचे मोठमोठे श्रीमंत लोक नाही, सुखी नाहीत ते. ते दुःखीच आहेत. किंबहुना त्याच्या आपल्यापेक्षा जास्त दुःखी आहेत ते. त्यांना झोपेच्या गोळ्या आहेत, गोळ्या. कोणाला? श्रीमंत लोकांना झोपेच्या गोळ्या आहेत, गोळ्या. 4 गोळ्या खाऊन त्या गोळ्या जाऊन पोटात झोपतात, पण हे जागीच असतात. इतकं कठीण आहे. याचं कारण आहे ना, हे गोळ्याने ते बाहेरच आहे. अरे झोप काही विकत मिळत नसते, विकत मिळत नाही. म्हणून त्याकरता सुख मिळवण्याकरता आपल्याला नेमकं काय मागितलं पाहिजे हे कळलं पाहिजे माणसाला. आणि सुख मिळवण्याकरता नेमकं कशी मागणी देवाकडे करायची हे आपल्याला ही रीत पद्धत तुकाराम महाराज आजच्या अभंगातून करतात. प्रपंच ओसरो
भगवंताकडे आणि प्रार्थना करतात, देवा माझं चित्त हे तुझ्या चरणाजवळ लागलं पाहिजे. कारण जीवनामध्ये चित्त म्हणजे मन हा महत्त्वाचा घटक आहे आणि याच्यावर सर्व अवलंबून आहे. तुम्हाला सुख दुःख हे कशावर अवलंबून आहे? बाहेर नाही. बाहेरची परिस्थिती तुम्हाला काही करत नाही. आपल्याला वाटते की बाहेरच्या परिस्थितीमुळे सुख दुःख होतं ना, अजिबात नाही आहे. सुख दुःख इथं आहे. इथं प्रत्येकाच्या मनावर अवलंबून आहे सुख दुःख. आलं का? मन एव मनुष्यानाम कारणम बंधमोक्ष यो. हे दुःख होतं ते इथंच होतं, सुख होते ते इथंच होतं. आपण उगाच दुसऱ्यांना दोष देतो, याच्यामुळं दुःख आहे आणि त्याच्यामुळं नाही. नाही, दुःख कशामुळं आहे? मनामुळं. ते परमात्म्याकडे लागणं हे महत्वाचं आहे. म्हणून माझे मन देवा माझे मन लागो तुझे चरणी. आणि म्हणून याकरता हा उत्सव जो करतो आपण, तो एवढ्याच करता प्रपंचातलं मन काढून आणि ते मन परमात्म्या संकल्पावी माया संसाराची, ते मन परमात्म्याकडे जर लागलं तर ती निश्चितपणाने आपल्याला सुख देईल. आणि म्हणूनच तुकाराम महाराज सांगतात, बाकीचं काही देऊ नको देवा, फक्त माझं मन तुझ्या चरणाकडे लागलं पाहिजे. आणि गंमत अशी आहे, माणसाचं मन ते देवाकडे लागलं पाहिजे आणि ते नेमकं मनच तिथं लागत नाही आहे. आणि म्हणून याच्याकरता हे उत्सव आहे. हे उत्सव त्याच्याकरता हे मन हळूहळू भागवत ऐकून, कीर्तन ऐकून, अन्नदान करून याच्या योगाने त्या मनाचं आणि प्रवाह परमात्म्याकडे लागला पाहिजे. म्हणून याच्याकरता हे सर्व करावं लागतं. मन त्या परमात्म्याकडे जर लागलं तर निश्चितपणाने आपलं जीवन सुखी झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून ज्याच्या मनात प्रपंच आहे ते मन देवाकडे लागत नाही. आणि म्हणून याकरता ते प्रपंच ओसरो. देवा तुमची ताकद आहे, तुमची शक्ती आहे, आमच्याकडून हे संसार प्रपंच जाऊ शकत नाही, आमची ताकद नाही आहे. म्हणून याकरता देवाकडे प्रार्थना आहे, तुझ्या ताकदीनं आमचा प्रपंच काय करा ओसरू. चित्त तुझी पायी मुरू. आयशे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे रंगा. या मनाला परमार्थाचा रंग लागला पाहिजे. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. परमात्म्याचा रंग लागला पाहिजे. जसं मीराबाईला परमात्म्याचा रंग लागला, जनाबाईला, मुक्ताबाईला हे भगवंताच्या रंगात रंगलेले महात्मे आहेत. ते त्या रंगात रंगले. नाचू कीर्तनाचे रंगी. हा रंग महत्वाचा आहे, प्रपंचाचा रंग नाही. प्रपंचाचा रंग काय करील याचा नियम नाही महाराज. तुम्ही आपण सर्व त्याच्यातच रंगलेलो. कशात? काय रंगलेले आपण त्याच्यात, प्रपंचात, आहे की नाही? म्हणून तो रंग आपल्याला मातीत घालणार आहे. मग रंग कोणता पाहिजे? परमात्म्याचा रंग पाहिजे. आणि तो परमात्म्याचा रंग मनाला जर लागला तर निश्चितपणाने तुकाराम महाराज सांगतात, शुद्ध रंग व्हावे रंगा. तो शुद्ध रंग आमच्या मनाला जर लागला तर निश्चितपणाने आमचं जीवन परमात्म स्वरूप झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून याकरता माणसाच्या जीवनामध्ये इथं या उत्सवामध्ये आपल्याला नेमकं काय करायचं असेल तर एवढंच करायचं. जास्त मी सांगत नाही. आता थोडक्यामध्ये उपसंहार करतो. जीवनामध्ये तुम्ही आपण जे करायचं मिळवायचं असेल ते पुण्य मिळवा. पुण्य लक्षात, पुण्य मिळवा. कारण ते पुण्य फार महत्वाचं आहे आपल्या जीवनात. बाकीचं काही मिळवू नका. पैसा असेल ना, पैशाचं रूपांतर पुण्यात करा. पैशाचं रूपांतर पुण्यात करा. कारण पैसा नेता येत नाही आणि कोणी देत नाही. तुम्ही किती जरी लाखो रुपये बँकेत ठेवले, बुडा मेला तर पोरगा काही म्हणत नाही. 90 लाख बुड्याने ठेवले, 1 लाख देते का? एखादा चेक 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 नाही, चकाचक करून सोडतात. ते चेक नाही देत म्हणून कोणी देत नाही. देत नाहीत कोणी, म्हणून ते आपल्याबरोबर येतही नाही. म्हणून मरताना हे ध्यानात ठेवा. मेलेल्या माणसाला किती खिशाचा शर्ट शिवतात तुमच्याकडे? तुमच्याकडे काय पद्धत आहे? नाही नाही नाही, खिशाचं शर्ट शिवत नाही, बिन खिशाचा पाठवतात. लक्षात घ्या. म्हणून आपल्याला ते ध्यानात घेतलं पाहिजे. जे आपल्याबरोबर आहे ते पुण्य येतं. पुण्य आपल्याला पुढे गेल्यानंतर साक्षी देतं. पुढे गेल्यावर विचारतील ते काय केलं तू जीवनामध्ये, तर हे पुण्य तुमचं तिथं साक्षी देते की हे भागवत ऐकायला होते. जगदंबा नगरात पुण्य हे तिथं जातं. हे भागवत ऐकलं, कीर्तन ऐकलं, मग सुटका होते. नाहीतर महाराज 13वीच्या दिवसापासूनच फटके मारत नेतात ते.
कोण यम यम हे लक्षात घ्या तुम्ही. हे नका समजू इकडे लोक बुंदी खातात तिकडे तो मार खातो, हे लक्षात घ्या. लोक म्हणतात बुंदी लय गोड झाली पण तो मार खातो ना तिकडे, आहे की नाही? तो विचारतो कीर्तन ऐकलं का, नाही. भागवत ऐकलं का, नाही. मकान बांधलं, ऐकतील का ते मकान बांधलं? मारतील, मारती, तोडीती, झोडीती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल. म्हणून या तडाख्यातून सुटण्याकरता संत महात्मे आपल्या पाया पडतात की बाबू लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम. भगवंताची भक्ती करा, करा हरिभक्ती, परलोक येईल कामा, सोडविल यमा पासोनिया. म्हणून याकरता जीवनात भक्ती फार महत्वाची आहे आणि म्हणूनच या ठिकाणी हा उपक्रम भक्तीचा आपण केलेला आहे. संत महात्म्यांनी ही परंपरा लावून दिलेली आहे की तुम्ही भक्ती करा आणि भक्तीच्या योगाने पुण्य मिळालं मग कोणताही जन्म भेटो, कोणताही जन्म मिळालं तरी चालेल. नाहीतरी आता माणसाचा जन्म नाही पुन्हा. तुम्हाला वाटत असेल तर डोक्यातून काढून टाका. काही लोकांना असं वाटतं की गेलो की पुन्हा माणूस होईल, अजिबात नाही. आता आपले रिझर्वेशन ठरलेले आहेत. कोणते? खंती ते न करा होणे गाढव, बस हेच जन्म आहेत आपले पुढे. आता हा शेवटचा चान्स आहे माणसाचा. इथून गेल्यानंतर कुत्र्याचा, माजऱ्याचा, डुकऱ्याचा हेच जन्म आहेत बरं का. म्हणून याच्यात आता तुम्हाला जेवढं मिळवायचं असेल मरेपर्यंत तेवढं मिळवा. म्हणून सावध व्हा. सावध झालो हरीच्या आलो जागर. सावध होऊन भजनी लागा. सावध व्हा म्हणजे काय, तयारी करा. तयारी म्हणजे बांबू आणून नका ठेवू. पुण्य करा. काय करा? पुण्य. पुण्य आपल्याकडून जितकं होईल तितकं पुण्य करा. आणि मग कुत्र्याच्या जरी जन्माला गेले, हो एका साहेबाची 65 लाखाची गाडी. किती? 65 लाखाची गाडी होती. साहेब एकटेच होते, ड्रायव्हिंग करत होते. गाडी उभी केली आणि पाय एसीची गाडी होती. ती काय होती? एसीची गाडी होती. म्हटलं का हो साहेब गाडी? म्हणे 65 लाखाची फॉर्च्युनर. गाडीची कंपनी फॉर्च्युनर. मग ते आत पाहिलं तर कुत्रं बसेल होतं. काय होतं? साहेबाचं कुत्रं. म्हटलं का हो कुत्रा? म्हणे याला 2 चक्रा मारावंच लागतात रोज एसीच्या गाडीत. 2 साबणं लागतात धुण्याकरता, आहे की नाही? आणि बिस्किटं लागतात 1000 रुपयाचे रोजचे. कोणाला? कुत्र्याला. कुत्र्याला का? कुत्र्याचा जन्म असून 65 लाखाच्या गाडीत फिरतो तो. याचं कारण काय? मागच्या जन्मात हरिपाठ केला त्याने. हे ध्यानात ठेवलं पाहिजे. त्याच्याशिवाय मिळतच नाही. मागे करावं लागतं तेव्हा मिळतं. म्हणून पुण्य मिळवा. तुम्हाला पुढचा जन्म कोणताही मिळेना, काळजी करू नका. ते पुण्य आपल्याला जबरदस्त काय करते, मदत करते. आणि म्हणून याकरता तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संतांचा. म्हणून याकरता तुकाराम महाराज सांगतात बाबू तुमच्या आमच्या जीवनात या प्रपंचाच्या नादाला लागू नका. हे प्रपंच नका डोळे धुरे भरून राहू. हा प्रपंच खोटा आहे आणि खोटा असल्यामुळं आपल्या जीवनामध्ये तो भ्रम पाडतो आणि तो खरा वाटतो. म्हणून दुःख भोगावं लागतं. माणसाला वाटतं प्रपंचच खरं आहे. लोक यालाच खरं म्हणतात, आहे की नाही? खरं यालाच म्हणतात. माणसं प्रपंचातच खुश आहेत. पण एक लक्षात घ्या, प्रपंचात राहावं लागतं, प्रपंच करावा लागत नाही. हे लक्षात घ्या. हे प्रपंच म्हणजे देवाने केलेली व्यवस्था आहे. काय? देवाने केलेली व्यवस्था आहे. तुम्ही समजूच नका की माझ्यामुळं वाढला आणि मी चाललं. काही काही लोकांना भ्रम आहे. घरातल्या लोकांना तो दम देतो, मी आहे म्हणून मजा आहे तुमची. काही काही घरात लोक म्हणतात मी आहे तोपर्यंत मजा मारून घ्या. एक तर बाप पोराला धमकी देत जाय, पोरे हो मी आहे तोपर्यंत मजा मारून घ्या, मग डोळे उघडतील. रोज धमकी द्यायचा. एक दिवस पोरग सरकत झालं, म्हणे आमचे उघडतील तेव्हा उघडतील, तुमचे झाकून घ्या. याचा अर्थ काय? याचा अर्थ हाच आहे महाराज की माणसाला वाटतं की माझ्या मुळं चालतं, अजिबात नाही. हा भ्रम काढून टाका. कारण चाले हे शरीर. काही काही गावात कुत्रेला लय सवय आहे. कुत्रे हे गाडीच्या मागे लागतात. हो गाडीच्या मागे लागतं. बरं गाडीच्या मागे लागून मिळतं काय त्यांना? काय मिळतं काय त्यांना? मिळत नाही असं नाही, मिळतं. काय मिळतं? जिरून घेणं. दुसरं काय मिळतं त्यांना? एक कुत्र गेलं त्या बुलेटच्या मागे,
धावत धावत गेलं. आता बुलेट काय हाती लागते त्याच्या. गेली गाडी, तिकडून वापस आलं ते हातभर जीभ लांब काढत. मागचे गावातले कुत्रे म्हणत, का रे कसं काय केलं? तो काय म्हणे, पठ्ठ्यानं हाकलून लावली. कोण म्हणे? हा, कोण म्हणे? कोणतं कुत्र? ते सांगायला आलो का मी? विठ्ठल तेव्हा जीवनामध्ये हे कलाईच्या अगोदर आपलं झालं पाहिजे. तेव्हा कलायचं म्हणजे मृत्यूच्या अगोदर आपण हे समजून घेतलं पाहिजे. तेव्हा त्या दृष्टिकोनातून आपल्या जीवनामध्ये पुण्य निर्माण करणं हे तुमच्या आमच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी अनेक लोकांनी या नगरामध्ये खरोखर आनंद वाटला मला की या शेगाव क्षेत्रामध्ये असं वातावरण एकमेव या ठिकाणी पाहायला मिळतं की सुंदर अशा प्रकारचा हा उत्सवाचा हा माहोल आहे. या ठिकाणी तुम्ही सर्व लोकांनी आपल्या शुद्ध अंतःकरणाने हा उत्सव या ठिकाणी पार पाडलेला आहे. उद्या काला आहे, काल्याचा प्रसाद आहे आणि म्हणून याकरता उद्या काल्याचा प्रसाद घ्यायचा आणि त्या दृष्टिकोनातून प्रसन्नता प्राप्त करून घ्यायची. म्हणून ज्यांनी ज्यांनी सेवा केली असेल त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. भगवंतांनी त्यांना प्रसाद देऊ आणि त्यांचं जीवन सुखी करू. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज गण गणात गण गणात गण गणात बोध. गण गणात बोधे, गण गणात बोधे, गण गणात बोधे.